नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे, कोरोना रुग्णांची जबाबदारी ही आरोग्य विभागाची आहे. मेयो हे टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे केवळ गंभीर रुग्ण पाहण्याची जबाबदारी ही निवासी डॉक्टरांची आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाचे 100च्या आत रुग्ण आहेत, त्यामुळे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे रुग्ण पाहायला हवेत. निवासी डॉक्टरांना नॉन कोविड रुग्णांची जबाबदारी द्यावी, या मागणीसाठी मेयोतील निवासी डॉक्टरांची संघटना माडनं संपाचं हत्यार उपसलंय. विशेष म्हणजे हे आंदोलन बेमुदत असल्यानं रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. नागपूरमधल्या मेयोमधली ही परिस्थिती. तिथे माडचे डॉक्टर संपावरती जात आहेत. या डॉक्टरांच्या बऱ्याच मागण्या आहेत, ते म्हणजे कोरोना रुग्णांची जबाबदारी ही आरोग्य विभागाची आहे. मेयो हे टर्शरी केअर सेंटर आहे, त्यामुळे केवळ गंभीर रुग्ण पाहण्याचीच जबाबदारी ही निवासी डॉक्टरांची, असं तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाचे बरेच रुग्ण आहेत, त्यामुळे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे रुग्ण पाहायला हवेत आणि निवासी डॉक्टरांना नॉन कोविड रुग्णांची जबाबदारी द्यावी. या सगळ्या मागण्यांसाठी नागपुरातल्या मेयोतले निवासी डॉक्टर आणि त्यांची संघटना माडनं संपाचं हत्यार उपसलंय आणि हे आंदोलन बेमुदत आहे. त्यामुळे नागपूरमधल्या मेयोमधली रुग्णसेवा त्यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे, कारण निवासी डॉक्टर्स आजपासून बेमुदत संपावर गेलेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरमधून आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपुरातलं मेयो आणि तिथे काय या डॉक्टरांच्या मागण्या आहेत, ज्यासाठी ते इथे आंदोलनाला बसलेत? जर का बघायचं झालं तर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेयोमध्ये जे महाविद्यालय परिसर आहे, त्या महाविद्यालय परिसरामध्ये हे निवासी डॉक्टर संपावर बसलेले आपण बघू शकतो की आजपासून याचा बेमुदत संप सुरू झालेला आहे. साधारण 230च्या घरामधले हे डॉक्टर आहे जे आजपासून बेमुदत संपावर आहे आणि यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. मागच्या 1.5 वर्षापासून ते कोविड केअर सेंटरवर काम करत आहे, त्यामुळे आता कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्या, त्यामुळे कुठेतरी आता इतर जे OPD मधले वेगवेगळ्या विभागाचे रुग्ण आहेत त्यांच्या उपचाराची त्यांना संधी द्यावी, कारण की त्यांच्या शैक्षणिक अभ्यासावर याचा परिणाम होतो, अशी या डॉक्टरांची मागणी आहे. त्यासाठी ते आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहे. काही डॉक्टर आहे, आपण त्यांना विचारू की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे आणि आतापर्यंत त्यांनी या विषयासंदर्भात कोणासोबत चर्चा केली होती का, आणि आज त्यांना नेमकं बेमुदत संपावर जाण्याची काय गरज पडली, काय सांगाल? पहिले तर आम्ही स्टुडंट आहेत आणि स्टुडंट संपावर जात नाही, स्टुडंट सामूहिक रजेवर जातात आणि आम्ही असं मास लिहू घेतलेली आहे, म्हणजे सामूहिक रजा आहे आमची. दुसरी आम्ही यासाठी इथे जमलेलो आहेत की आमच्याकडे सध्या कोविडचे जे पेशंट आहेत त्याची पेशंटची संख्या फक्त 31 आहे आणि 31 पेशंटसाठी 600 बेडेड हॉस्पिटल हे गुंतवून ठेवलेलं आहे प्रशासनाने. तर आम्हाला ते 600 बेडेड हॉस्पिटल आमच्या शिक्षणासाठी आणि जे दीर्घ आजाराने प्रभावित झालेले पेशंट आहेत त्यांच्या उपचारासाठी हवं आहे. आणि ती मागणी मागण्यासाठी आम्ही याच्या आधी 23 तारखेला आणि 27 तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन घेऊन गेलो, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रशासनाकडे म्हणजे डीन सरांकडे 23 तारीख, 27 तारीख आणि 31 तारखेला निवेदन घेऊन गेलो, पण त्यांनीही काही याच्या उपाययोजना केली नसल्यामुळे आम्हाला आता हा टोकाचे पाऊल उचलावं लागले. मला सांगा, शैक्षणिक तुमच्या अभ्यासक्रमावर कसा परिणाम होतो? जैसे हमारा 3 साल का कोर्स होता है, ये जैसे हम नीट पास करके यहाँ पे 3 साल की रेसिडेंसी करने आते हैं. जैसे मैं MS गायनेक बन रहा हूँ, तो उसके अंदर जैसे हमको हर साल नए नए सर्जरी सीखने मिलती हैं, बाकी अलग अलग पेशेंट देखने मिलते हैं, सो दैट हम आगे जाके अच्छे डॉक्टर्स बन सके. बट अब 1.5 साल से जैसे कोविड है, पूरे देश में कोविड था, हमने भी ये सब बात समझी कि कोविड है, हमको देश के लिए कुछ तो करना चाहिए. इस वजह से हम 15 महीने से कंटिन्यूस काम कर रहे हैं. हमने एक बार भी ऐसा नहीं बोला कि हम काम नहीं करेंगे. पर अब जब दूसरी वेव जा चुकी है, जब वेव नीचे जा रही है, तब हमको हमारे जो शिक्षण मिलना चाहिए, जो हमको हमारा एकेडमिक लॉस हो चुका है ऑलरेडी 1.5 साल का, एटलीस्ट वो रिकवर करने के लिए जब अगर प्रशासन कोई स्टेप नहीं लेगा तो हम ऑब्वियसली बात है कि हमारा भी कुछ तो बनता है कि भाई. मागच्या 1.5 वर्षापासून तुम्ही फक्त कोविड रुग्णांनाच ऑपरेट केलं, इतर रुग्णांना ऑपरेट करण्यास संधी नाही मिळाली? इतर रुग्णांमध्ये फक्त अतिदक्षता विभागमध्ये जे रुग्ण येतात त्यांना ऑपरेट केलं गेलं आणि सोबतच
म्युकरचे सध्या पेशंट आहेत त्यांना ऑपरेट केलं गेलेलं आहे. पण जे इलेक्टिव्ह पेशंट असतात, जे क्रॉनिक आजारांचे पेशंट असतात, तर यांच्यावरती उपचार होत नाही आहेत या रुग्णालयामध्ये आणि त्यांच्या रुग्णसेवेकडे कुठेतरी प्रशासनाकडून पण दुर्लक्ष केलं जातं आहे. अशा वेळेस काय होतं की हे रुग्ण त्यांच्या लेटर स्टेजेसमध्ये म्हणजे चौथ्या किंवा जी काही एंड स्टेज असते आजाराची त्यामध्ये प्रेझेंट करतात आणि अशा वेळेस त्यांच्यावर उपचार करणं हे डॉक्टरांनाही अशक्य होतं किंवा अशा वेळेस फक्त त्यांचं वाट पाहणं ही म्हणजे एवढंच डॉक्टर करू शकतात असं आहे. आणि त्याच्यासाठी जी काही ट्रीटमेंट असते, जी की अर्ली स्टेजेसमध्ये योग्य ट्रीटमेंट झाला असता तर तो पेशंटचा जीव वाचला असता किंवा त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट झाली असती तर त्याचा आजार बरा झाला असता, तर ते या ठिकाणी कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तुमची अशी मागणी आता की रुग्ण कमी आहे त्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करावं आणि तुमचं जे रेग्युलर जे सर्जरी वगैरे किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्या सुरू व्हायला पाहिजे. पण जर का तिसरी लाट आली तर परत तीच अडचणी, परत तेच केंद्र उभे करा, धावपळ होईल असं वाटत नाही का तुम्हाला? सध्या प्रशासनाची जी तयारी आहे त्यावरून तर असं आहे की आमच्याकडे जे 500 बेड 600 बेड हॉस्पिटल आहे त्यापैकी 100 ते 200 बेड ICU आणि जे काही पिडियाट्रिक एज ग्रुप इन्व्हॉल्व होणार आहे त्यासाठी रिझर्व करता येऊ शकतं त्यांना. त्यासाठी 100 बेड हॉस्पिटल रिझर्व जरी केलं तरी उरलेल्या 500 बेडमध्ये आम्हाला बाकी रुग्णांना ट्रीटमेंट देता येईल. सध्या किती कोविडचे पेशंट आहेत ते? इथे कोविडचे फक्त आणि फक्त 31 पेशंट आहेत. कोविड पॉझिटिव्ह 31 पेशंट आहेत आणि जे नॉन कोविड पेशंट आहेत, जे गायनॅक असो, म्युकर मायकोसिस असो, सर्जरी, ऑर्थो, ऑप्थॅम ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे मिळून जवळजवळ 200 ते 250 पेशंट आहेत. मला सांगा मागच्या 1.5 वर्षामध्ये कशा प्रकारचा तुमचं प्रॅक्टिस झालेली आहे, म्हणजे नुसतं कोविड आणि कोविडवर कशा प्रकारचा फोकस असायचा? लास्ट 1.5 साल से हम लोग सिर्फ और सिर्फ कोविड कर रहे हैं. जब फर्स्ट वेव गया था तभी भी हम कोविड में पोस्टेड थे. ऐसा नहीं था कि जब हमारा स्टूडेंट्स का सोच के, एकेडमिक लॉस सोच के दूसरे डॉक्टर्स को पोस्ट करे और बाकी यहाँ से कोविड पेशेंट शिफ्ट करके हमको नॉन कोविड पेशेंट देखने मिले. लास्ट 1.5 साल से मैंने अभी तक 1 या 2 ही जो होता है मेजर सर्जरी जो होती है वो देखी है. करी तो दूर की बात है, हमने खाली सिर्फ 1 या 2 सर्जरी देखी है. अगर समझो 1.5 साल बाद में, 1 साल बाद में जब मेरा पूरा कोर्स कंप्लीट होगा और जब मेरे पास पेशेंट आएंगे तब मैं ये तो नहीं बोल सकूंगा ना कि भाई मैं तो कोविड में था और मैं ये नहीं कर सका इसलिए मुझे आता नहीं है. तो यही हमारा रीज़न है कि हमारे जो नॉन कोविड पेशेंट्स हैं, जो नॉन कोविड गरीब पेशेंट्स हैं, जो टर्मिनल स्टेजेस ऑफ कैंसर के आ रहे हैं, जो लास्ट स्टेज पे आ रहे हैं और जिनका हम कुछ कर नहीं पा रहे हैं, उनके लिए हमको करना है. और हमारा जो अकेडमिक लॉस है 3 साल का, जो हमारे स्टूडेंट एज अ स्टूडेंट जो हमारा राइट टू एजुकेशन है वो पूरा हो. अच्छा, या संदर्भात म्हणजे ही समस्या फक्त इंदिरा गांधी शासकीय वैद्य महाविद्यालयाची नाही तर इतर रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये देखील आहे. पण तुम्हीच का संपाचं पाऊल उचललं? काय झालं आहे की इंदिरा गांधी रुग्णालय याला कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल असा टॅग देण्यात आलेला आहे आणि ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून नायर रुग्णालय आणि इंदिरा गांधी रुग्णालय याच्यामध्ये हे देण्यात आलेलं होतं. पण त्याच्यानंतर आता नायर रुग्णालयांनी बरोबर पावलं घेतलेली आहेत. त्यांच्याकडेही आता जे काही इलेक्टिव्ह केसेस होते ते चालू झालेले आहेत. पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधी रुग्णालय हे एकटं रुग्णालय आहे की ज्या ठिकाणी अजूनही आमचे जे काही फक्त इमर्जन्सी केसेस आहेत त्याच्यामध्ये चालू आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये असे मागणी करतो आहे की मॅक्झिमम आमच्या इलेक्टिव्ह जे केसेस आहेत, बाकी नॉन कोविडचे जे पेशंट आहेत त्यांच्यावरची उपचार झाले पाहिजे. अच्छा, नाही प्रश्न आहे की मग तुम्ही या संदर्भात आतापर्यंत जी चर्चा केली त्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही का? आम्ही याच्या अगोदरही याच्याबद्दल मागणी केली होती आणि 6 एप्रिलला आम्हाला 2 महिन्या अगोदर याच्याबद्दल आश्वासन देण्यात आलं होतं जिल्हाधिकारी साहेबांकडून की आम्हाला जसंही कोविडची दुसरी लाट कमी होईल त्याच्यानंतर आम्हाला जो आमचा सर्जिकल संकुल आहे ते आम्हाला परत देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये नॉन कोविड रुग्णांची ट्रीटमेंट चालू होईल. परंतु 2 महिन्यांत उलटल्यानंतरही आणि नॉन कोविड आता कोविडची जी दुसरी लाट आहे ती कमी झाल्यानंतर आणि ऑक्सिजनची रिक्वायरमेंट तीही कमी झाल्यानंतर अजूनही आम्हाला सर्जिकल कॉम्प्लेक्सबद्दल काहीच प्रशासनाकडून पावलं उचलली गेली नाही आहेत, ते आम्हाला परत भेटलेलं नाही आहे. मला एक सांगा, कोविड ही राष्ट्रीय आपत्ती आहे, सर्व जग कोविडची लढत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण संपाचं पाऊल उचलणं म्हणजे तुमचं शैक्षणिक करिअर हे महत्त्वाचं आहे, यात काही वादच नाही. पण संपाचं पाऊल उचलणं कुठंतरी तुम्हाला असं वाटत नाही का की डॉक्टर म्हणून या काळामध्ये तरी आपण सरकारच्या पाठीमागे राहायला पाहिजे होतं, सरकारसोबत राहायला पाहिजे होतं? आम्ही मागच्या 15 महिन्यापासून सरकारच्या पाठीमागे आहेत आणि आताही आम्ही सरकारच्या पाठीमागेच आहेत. आम्ही जे प्रशासन चूक करत आहे की कोविडचे 31 पेशंटसाठी आणि नॉन कोविडच्या 200 पेशंटसाठी कोणी पण विचार करू शकतं की 200 पेशंटसाठी तुम्ही मोठं हॉस्पिटल देऊ शकता आणि 31 पेशंटसाठी छोटं हॉस्पिटल देऊ शकता. आम्ही म्हणत नाहीत की आम्ही आत्ताही कोरोनावर उपचार नाही करणार, आम्ही कोरोनावर उपचार करणार, कितीही पेशंट येऊ द्या आम्ही उपचार करायला तयार आहेत. पण
सध्या त्याच्यासाठी पॅरल ऑप्शन अवेलेबल आपल्याकडे 200 बेडेड जे दुसरं हॉस्पिटल आहे, 800 पैकी 200 बेडेड जे दुसरं हॉस्पिटल आहे, दुसरी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये 31 पेशंट शिफ्ट करा. आणि जे सर्जिकल कॉम्प्लेक्स आहे जिथं बाकीचे जे नॉन कोविड जे पेशंट आहेत, म्युकर मायकोसिस आहे, सध्या म्युकर मायकोसिसचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ते पेशंट त्यांना चांगली ट्रीटमेंटची गरज आहे, ते पेशंट सर्जिकल संकुलमध्ये शिफ्ट करा, अशी आमची मागणी आहे. आमची मागणी फक्त अशी नाही की आम्ही कुठली ट्रीटमेंट नाही करणार, आम्ही सगळी ट्रीटमेंट करायला तयार आहेत. आम्ही कोरोना नॉन कोरोना सगळ्यांवर ट्रीटमेंट करायला तयार आहेत. आम्ही आताही सरकारच्या पाठीमागे आहेत, पाठीशी आहेत, पुढेही पाठीशी राहणार. आणि आम्ही कुठलीही अशी फक्त प्रशासन जी चूक करत आहे ती दाखवण्यासाठी आम्ही इथे उभे आहेत. अच्छा, आता प्रशासनाने काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं, म्हणजे काय केलं तर तोडगा निघू शकतो? इसका एक ही सोल्यूशन है, जो अभी 31 पेशेंट बचे हैं अपने मेयो हॉस्पिटल में, उसको एक दूसरी बिल्डिंग में शिफ्ट करके, और जो 600 बेड का पूरा सर्जिकल कॉम्प्लेक्स है उसको नॉन कोविड करे. जो नॉन कोविड पेशेंट को जो रिक्वायरमेंट है अभी, जो उनको ट्रीटमेंट की ज़रूरत है, जो उन सर्जरीज़ की ज़रूरत है, वो सर्जरीज चालू करें. तो उस वजह से जनता का भी भला होगा, हमारा भी भला होगा, और सरकार का भी नाम हो जाएगा. मला एक सांगा की पहिले किती सर्जरीसाठी किंवा ओपीडीमध्ये रुग्ण यायचे, आता ते प्रमाण किती कमी झालं आहे? अभी पहले अप्रॉक्सीमेटली समझो अभी 10 से 20% नॉन कोविड पेशेंट जो पहले थे, जब समझो दिन में अगर 200 पेशेंट देखते थे हम, अभी उससे पेशेंट कम हो गए. पर अभी फिलहाल जैसे जो सेकेंड वेव चली गई है, अभी नॉन कोविड पेशेंट की लहर वापस आ चुकी है. पर अब हमारे पास जगह नहीं होने के कारण हम उनको एडमिट नहीं कर सकते, नहीं उनकी सर्जरी कर सकते हैं, ना ही उनको हम इलाज देने के लिए हमारे पास ऑप्शन है, बिकॉज हमारे पास जगह ही नहीं. हम कहाँ करें तो कहाँ करेंगे? या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्र्यांसोबत कधी या विषयावर चर्चा झाली तुम्हा लोकांची, तुमच्या प्रतिनिधींची? आमच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी साहेबांसोबत बोलले होते याच्या अगोदर, त्याच्यानंतर पालकमंत्री साहेबांसोबत पण बोलले होते. त्याच्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की जशी दुसरी लहर कमी होईल कोविडची, त्याच्यानंतर आम्हाला सर्जिकल कॉम्प्लेक्स हँडओव्हरमध्ये भेटेल, नॉन कोविडच्या सेवा त्याच्यामध्ये चालू केल्या जातील. पण त्याच्याबद्दल त्या 2 महिन्यांमध्ये काहीच ॲक्शन झाली नाही आहे प्रशासनाकडून. कधी आरोग्यमंत्री किंवा मुख्यमंत्री तुमच्या प्रतिनिधींनी, राज्य प्रतिनिधींनी कधी यांच्यासोबत चर्चा केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे त्याची सारखी समस्या आहे, तर यातनं काहीतरी तोडगा काढा? ही चर्चा म्हणजे आरोग्यमंत्री साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या लेवलला आमच्या जे सेंट्रल मार्ट आहे त्यांच्यासोबत चर्चा झाली. आणि त्यानंतर राज्यभरात सगळीकडे तोडगा निघाला. म्हणजे राज्यभरात जवळजवळ नायर हॉस्पिटल होतं, नायर हॉस्पिटलमध्ये पण आता नॉन कोविडचे सगळे ट्रीटमेंट सुरू झाली आहे. सायन बाकीकडे तर जेवढे कॉलेजेस अफेक्टेड होते त्यांनी सगळ्यांनी सुरू केली. फक्त मेयो असं महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज आहे की जिथे मॅक्झिमम म्हणजे 600 बेड, 800 पैकी 600 बेड तुम्ही 31 पेशंटसाठी गुंतवून ठेवले. तर असं महाराष्ट्रातल्या कुठल्याही नाही. इवन तो तुम्ही जर मेडिकलमध्ये जाल तरी मेडिकलमध्ये ट्रॉमाची एक बिल्डिंग आहे छोटीशी, त्या बिल्डिंगमध्ये कोविडचे पेशंट आहेत आणि बाकी सगळ्या बिल्डिंग, त्यांच्या 2-3 बिल्डिंग ज्या आहेत त्या नॉन कोविडसाठी अवेलेबल आहेत. आम्ही म्हणतो तसंच काहीतरी सद्बुद्धीने जर विचार केला आमच्या प्रशासनाने तर त्यांना पण असं होईल की 200 बेड 31 पेशंटसाठी खूप चांगलं आहे ऑप्शन, आणि 600 बेड मागच्या बाकी नॉन कोविडसाठी जे अवेलेबल राहू शकतं. तर आपण बघू शकतो की या सगळं निवासी डॉक्टरांची जी मागणी आहे की त्यांना कोविड पेशंट ऑपरेट करायला काही प्रॉब्लेम नाही, कोविड पेशंट ते ऑपरेट करणारच, रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तरी ते त्यांना ऑपरेट करणार, पण या व्यतिरिक्त जे नॉन कोविड पेशंट आहे त्यांना ऑपरेट करायची यांना संधी मिळायला पाहिजे आणि त्यासाठीच प्रशासनाने ते व्यवस्था करावी ही यांची प्रमुख मागणी आहे. आता प्रशासन नेमकं यांच्या मागणीकडे किती गंभीरतेने बघतं आणि कशा प्रकारे पुढील काळामध्ये यांच्या मागण्या मान्य करतात हे बघणं आता महत्त्वाचं तुषार, राहणार आणि आहे. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे अगदी 31 कोरोना पेशंटसाठी जे काही 600 बेड्सचं हॉस्पिटल अडून राहिलेलं आहे, ही बिल्डिंग ती त्वरित मोकळी करा आणि नॉन कोविड रुग्णांना तिथे उपचार घेण्यास ती बिल्डिंग उपलब्ध करून द्या, अशी त्यांची मागणी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता सरकार, प्रशासन या डॉक्टरांची कशा पद्धतीने लवकरात लवकर दखल घेऊ हीच अपेक्षा आहे. एक अगदी छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एका महत्त्वाच्या विषयाकडे वळतोय. कारण शेख रफीक या पोलीस नायकांना 2016 साली एव्हरेस्ट सर केलेला होता आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला, ट्विट केलं आणि जाहीर केलं की रफीकला मोहिमेसाठी आलेला सर्व खर्च सरकार करेल. आश्वासन दिलं, मात्र अजूनही ते पूर्ण काही झालेलं नाहीये. याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः रफीक शेख आणि त्याचसोबत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत जोडले गेलेत. आपण थोड्या वेळापूर्वीच रफीक यांची संपूर्ण म्हणणं त्यांचं ऐकून घेतलेलं होतं, मात्र आता नव्यानं शंभूराज देसाई आपल्या सोबत जोडले गेलेत. रफीक,
तुम्हाला थेट तुम्ही सांगू शकता शंभूराज देसाई यांच्यापर्यंत तुमची नेमकी काय अडचण आहे? जय हिंद सर, मी रफिक शेख, पोलीस नाईक कॉन्स्टेबल आहे औरंगाबादला. सर मी 2016ला एव्हरेस्ट सर सर मी 2016ला एव्हरेस्ट सर केलं होतं. एव्हरेस्ट हो. त्याच्यानंतर तात्कालिक मुख्यमंत्री होते श्री देवेंद्र फडणवीस साहेब. तर यांनी त्यावेळेस एव्हरेस्ट सर झाल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं होतं स्वतःच्या त्यांच्या दालनामध्ये का आपला जे खर्च झाला एव्हरेस्ट मोहिमेसाठी 3 वर्षाचा तो सर्व शासनाकडून देण्यात येईल. पण तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही आहे सर. आणि त्याचा पाठपुरावा पण आपण केलेला आहे सर. आणि मी स्वतः आपले जे पर्सनल वैयक्तिक PA आहे मिलिंद माळी सर, त्यांना पण मी माझे सर्व आपले डिटेल्स पाठवलेली आहे. त्यांना पाठवली होती 15 ऑगस्टलाच. तर हो सर. आता कसं आहे, अजून काय सांगायचंय का तुम्हाला शीट? नाही सर, ठीक. हे बघा, जो आता ते तुमचं झालंय ना सांगून? जे शंभूराज देसाई बोला. हो सर, त्यांचं हो म्हणणं सर. मांडून झालंय. आता हा विषय माझ्याकडे आलेला होता काल, की अशा पद्धतीनं आपलं पहिल्यांदा तर मी रफिक शेख आमच्या जवानाचं या राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मनापासून त्याचं अभिनंदन करतो, त्याचं कौतुक करतो. आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख या नात्याने फडणवीस साहेबांनी त्यांचा सत्कार देखील केलेला आहे, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. प्रस्ताव कुठं प्रलंबित आहे याची नेमकी मी माहिती कालच मागवलेली आहे. मी विभागाला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा निर्णय की आपल्या पोलीस विभागातल्या जवानानं एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्याला येणारा लागणारा जो खर्च आहे तो देण्याचं तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी जर मान्य केलेला असेल आणि तो जर प्रस्ताव काही कारणामुळे प्रलंबित असेल तर मी नक्की एवढं सांगेन की तात्काळ तो प्रस्ताव मी कुठं आहे याची माहिती घेतो आणि तो प्रस्ताव मी तात्काळ मागवतो. आणि माननीय गृहमंत्री वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही दोघंही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे या बाबतीतला तो प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवतो. तांत्रिक त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील आमच्या गृह विभागाच्या स्तरावर तर त्या तांत्रिक त्रुटी देखील आपण तातडीनं पूर्तता त्याची करू आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे लवकरात लवकर आम्ही हा प्रस्ताव मांडू. जी. मात्र शंभूराज देसाई, आता 3 वर्ष हे फडणवीस सरकारमधले सुद्धा टाळाटाळ केली गेली आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीचं सरकार येऊन 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ही सगळी मदत लालफितीच्या कारभारामध्येच अडकलेली आहे. 5 वर्ष झाली. एखादा गिर्यारोहक 2016 साली ही कामगिरी करतो आणि आता 2021 उजाडला तरी सुद्धा ती मदत सोडा कोणतीही पुढे ऍक्शन घेतली गेली नाहीये. दुर्दैवच म्हणावं लागेल. मॅडम, महाविकास आघाडीचं सरकार येऊन आता 1-1.25 वर्ष झालेला आहे. मी जरी शासन बदललं, राज्यकर्ते बदलले तरी शासनातली यंत्रणा तीच आहे. म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की जेव्हा हा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी तात्काळ तो प्रस्ताव कुठं प्रलंबित आहे, कोणत्या कारणासाठी आहे, त्याच्यामध्ये तांत्रिक काही त्रुटी आहेत का हे तपासण्याचे आदेश कालच मी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मी एवढंच सांगेन की शेवटी गेली 1-1.25 वर्ष आपण सगळेच जण म्हणजे आमचं गृह विभाग, पोलीस विभाग असेल किंवा राज्य मंत्रिमंडळातले माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री, सगळे सचिव स्तरावरचे अधिकारी किंवा सर्वच अधिकारी आपण सगळेजण कोविडच्या कामामध्ये आहोत. आणि कोविडच्या संसर्गाला रोखण्यासाठी, त्याच्यावरच्या उपाययोजना करण्यासाठी, त्याचे बंदोबस्त करण्यासाठी त्याची जी काही यंत्रणेवरती जबाबदारी आहे, अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते आमच्या जवान स्तरावरच्या कर्मचाऱ्यापर्यंत आपण सगळेच जण आम्ही या कामामध्ये आहोत. कळत न कळत दिरंगाई झालेली आहे हे मी मान्य करतो. पण मी एवढंच सांगेन की तातडीनं आम्ही तो सगळा प्रस्ताव मागवून घेतो. त्याच्यात मी मगाशी म्हटलं तसं काही त्रुटी असतील, काय अपूर्णता असेल तर त्या तपासून घेतो आणि अंतिम निर्णय हा करण्यासाठी तो प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे आम्ही लवकरात लवकर
त्यांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवू. जी रफिक शेख, तुम्ही ज्यावेळी 2016 साली ही कामगिरी केलीत, मात्र त्यावेळी आता तुम्ही रेकॉर्ड तर केलात, मात्र प्रसंगी तुम्हाला तुमचं राहतं घर देखील गहाण ठेवावं लागलं होतं. काय नेमकी परिस्थिती होती आपण पुन्हा एकदा सांगूयात. सर्वात पहिले तर मी आदरणीय शंभूराजे देसाई सरांचा खूप मनापासून आभारी व्यक्त. पहिले हे नेते आहे का सरांनी खूप पॉझिटिव्हली ते हे घेतलेलं आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बरोबर मॅडम, 2016ला मी जेव्हा एव्हरेस्ट केलं तर त्यावेळेस आर्थिक अडचणीला बरंच समोर जावं लागलं, कारण ते पहिल्या 2 मोहिमा ज्या होत्या 2014 आणि 15 त्या नॅचरल ट्रॅजेडी नैसर्गिक आपत्तीमुळे रद्द झाल्या आणि मग ते 2016ला करायचं म्हटलं तर तो खूप प्रेशर जे असतो खूप मोठा असतो, कारण 1 वर्ष तुम्ही तुमच्या ध्येयाकडे तो वेळ देऊ शकतात, पण याच्यात तुम्हाला तुमचं ध्येय पण साध्य करायचं आहे, तुमची ड्युटी पण प्रामाणिकपणे करायचं आहे, तुमचं फिटनेस लेवल पण तेवढंच वाढवायचं आहे. थोडं जरी आपण इकडं किंवा तिकडं कमी जास्त असलं तर तिथं आपल्याला डेथ होऊ शकते, मृत्यू होऊ शकते. हे कन्सिस्टन्सी मी 3 वर्ष केलं, याच्यातून बरंच काही शिकायला पण मला मिळालं. वेळोवेळी मला पोलीस डिपार्टमेंट वरिष्ठ अधिकारी त्यावेळेसचे सर्वच आमचे DJ सर असो, विशेष पोलीस महानिरीक्षक असो, SP सर असो, सर्वांचं वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यामुळे मी हे कामगिरी करू शकलो. बरं रफिक शेख, तुम्हाला या संपूर्ण मोहिमेसाठी किती खर्च आला होता? साधारणतः आपल्याला सर्व 52 लाखाचा हा खर्च होता 3 वर्षाचा. तो आपण शासनाकडे दिलेला आहे टोटल सर्व हे करून. बरं शंभूराज देसाई, 52 लाख रुपये इतका खर्च आलेला होता आणि प्रसंगी त्यांनी आपलं घर देखील गहाण ठेवलेलं होतं आणि राज्य पोलीस दलातील एव्हरेस्ट सर करणारा तो पहिला गिर्यारोहक म्हणून रफिक शेख यांच्या नावावरती तो रेकॉर्ड आहे. नाही, मी मगाशी सुद्धा सुरुवात करताना सांगितलं की सर्वप्रथम मी आमचे जवान, पोलीस जवान श्री रफिक शेख यांचं अभिनंदन केलं. जीव धोक्यात घालून आणि एकदम धोकादायक अशा पद्धतीची त्याच्यामध्ये रिस्क असताना सुद्धा ही मोहीम 3 वर्षाची मेहनत घेऊन त्यांनी पूर्ण यशस्वीपणे पूर्ण केली. ते निश्चितपणानं अभिनंदनास, कौतुकास पात्रच आहे. त्याच्याबद्दल तर आम्ही त्याचं अभिनंदन करतोच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेलंच आहे. पण शेवटी आर्थिक बाबी ह्या अत्यंत महत्वाच्या असतात, कारण एक पोलीस जवान हा स्वतःची नोकरी करताना, घर प्रपंचातला खर्च करताना या सगळ्यातनं वेळ काढून, पैसे काढून त्याला याच्यासाठी खर्च करावा लागत असतो. त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगेन की ही नेमकी या प्रस्तावाची स्थिती आज काय आहे आणि त्याच्यामधल्या ज्या आमच्या विभाग स्तरावरच्या काही अपूर्णता असतील, विभाग स्तरावरच्या काही त्रुटी असतील, तर आम्ही तातडीनं त्या त्रुटी निश्चितपणानं पूर्ण करू आणि अंतिम मान्यतेसाठी जे शासन स्तरावरती किंवा आमच्या गृह विभागामध्ये जी काही आज रेकॉर्ड आहे, तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी काय मान्य केलेलं होतं, त्याच्या पद्धतीचे तसे त्यावेळेचे आदेश आहेत का, हे सगळं आम्ही तपासून घेतो. पण याच्यावरचा अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे आम्ही मान्यतेसाठी लवकरात लवकर नेऊ. देसाई साहेब, संपूर्ण सरकार हे कोरोनावरती नियंत्रण ठेवण्यात बिझी आहे किंवा त्यामध्ये व्यस्त आहे, मान्य आहे. मात्र हा रेकॉर्ड तर 5 वर्षापूर्वीचा आहे आणि कोरोना तर आता 1 वर्षापूर्वीपासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. मात्र काय नेमकी प्रोसिजर ही सगळी असते जेव्हा रफिक शेख सारख्या व्यक्तीला ज्या आर्थिक मदत मिळायची असते किंवा जो झालेला खर्च परत मिळवायचा असतो, त्यासाठी नेमकी प्रोसिजर काय आहे? आता त्यांच्याकडून काही बाबी अपूर्ण आहेत का? त्यांच्याकडून काही गोष्टी करणं आवश्यक आहे का? मी मॅडम तेच म्हटलं की याला जनरल प्रोसिजर अशी आहे की ज्या विभागामध्ये सदरचे जवान किंवा अधिकारी कर्मचारी काम करतायत आणि त्याने अशा पद्धतीचं वैशिष्ट्यपूर्ण किंवा विशेष अशा पद्धतीची कामगिरी जर केलेली असेल तर तो प्रस्ताव संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्फत, विभागीय पोलीस उपमहानिरीक्षकांच्या मार्फत पोलीस महासंचालक कार्यालयाकडे येतो. तिन्ही ठिकाणी या प्रस्तावाची पूर्ण छाननी केली जाते. कोणत्या निकषामध्ये तो बसतो आहे हे सगळं पाहून मग तो शासन स्तरावरती अंतिम मान्यतेसाठी पाठवला जात असतो.
मी आपल्याला मगाशी म्हटलं तसं मी कालच डीजी ऑफिसला पोलीस महासंचालक कार्यालयाला मी कालच आदेश दिलेले आहेत की हा प्रस्ताव नेमका कुठल्या स्तरावर प्रलंबित आहे. म्हणजे खालून प्रस्ताव आला आयजी स्तरावरती आयजींच्याकडून तो डीजी ऑफिसला आला आणि मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे का डीजी ऑफिस स्तरावरती प्रलंबित आहे, या सगळ्या बाबी तातडीनं तपासण्याचे आदेश मी कालच पोलीस महासंचालक कार्यालयाला दिलेले आहेत आणि लवकरात लवकर याची सगळी माहिती माझ्याकडे येईल. मी माझ्या स्तरावर या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये पुढच्याच आठवड्यामध्ये मुंबईला आल्यानंतर मी त्याच्या संदर्भातली एक उच्चस्तरीय बैठक स्वतः मी घेतो. त्या बैठकीमध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवून त्या प्रस्तावाची जी काय अडचण असेल ती मी स्वतः माझ्या स्तरावर माझ्या दालनात बैठक घेतो आणि ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या काही त्रुटी असतील त्या नक्की पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अगदी बरोबर. मात्र आपण रफिक शेख यांना देखील विचारूया की आता तुम्ही ज्या वेळेला हा प्रस्ताव सादर झाला असेल त्यानंतर तो कुठपर्यंत गेला, कुठे नेमका अडला, याची काही तुम्हाला माहिती आहे? मॅडम, हा प्रस्ताव आपण माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडून पाठवला होता, नंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सर यांनी पण पाठवला, नंतर ते पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मंत्रालयात गेला आणि नंतर तो मंत्रालयात तो आहे सर्व प्रलंबित आपला प्रस्ताव. जी. तर आता शंभूराज देसाई राज्याचे गृहराज्यमंत्री आणि त्यांनी स्वतः न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला हमी दिली आहे की स्वतःच्या दालनामध्ये बैठक घेऊन या संदर्भातल्या प्रस्तावावरती आम्ही चर्चा करू, हा प्रस्ताव नेमका कुठे रखडलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या या मोहिमेसाठी झालेला जो खर्च आहे तो मिळण्यामध्ये नक्कीच मदत होईल. ही शाश्वती आम्ही सुद्धा देऊ शकतो शंभूराज देसाई यांच्या शब्दाखातर. त्यामुळे दोघांचे खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि एकंदरीतच न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेचा इम्पॅक्ट देखील इथे पाहायला मिळालाय. ते म्हणजे रफिक शेख यांनी 2016 साली एव्हरेस्ट मोहीम पार पाडली होती आणि राज्य पोलीस दलातील एव्हरेस्ट सर करणारा पहिला गिर्यारोहक म्हणून त्यांनी हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावरती केला होता. मात्र लाल फितीच्या कारभारात अडकलेली ही मदत आता शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता लवकरच त्यांना मिळो ही आपण अपेक्षा करूयात आणि या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. पुढची बातमी आहे डोंबिवलीतून. एका महिलेच्या मृत्यूने तिथं खळबळ माजली आहे. मोबाईल चोराशी त्या महिलेची झटापट झाली. चोराशी झालेल्या झटापटी दरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय. या झटापटीत विद्या पाटील या महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांकडून फैजल शेख या आरोपीला अटक झाली आहे. मात्र या महिलेच्या मृत्यूनंतर 3 मुलांवरील आईचं छत्र मात्र हरपलेलं आहे. डोंबिवलीमध्ये घडलेला हा प्रकार, या घटनेमुळे खळबळ माजली आहे. डोंबिवलीमध्ये मोबाईल चोराच्या सोबत झालेल्या झटापटीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. मोबाईल चोराशी त्यांची झटापट झाली आणि या झटापटी दरम्यान विद्या पाटील या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांकडून फैजल शेख या आरोपीला अटक झाली आहे. मात्र या महिलेच्या मृत्यूमुळे 3 मुलांवरचं आईचं छत्र मात्र हरपलंय. या घटनेमुळे सध्या डोंबिवलीमध्ये खळबळ माजली आहे. हातातून मोबाईल हिसकावणारे चोर जिकडे तिकडे आपल्याला अनेक वेळा दिसतात. अशाच एका चोराशी झटापट या महिलेची झाली आणि या झटापटीत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवलीतली ही घटना आणि त्यामुळे 3 मुलं मात्र पोडकी झाली आहेत आईविना. दृश्यामध्ये दिसत असलेली ही त्यांची मुलं आणि त्यांच्याच आईचा मृत्यू झालाय मोबाईल चोराशी झालेल्या झटापटी दरम्यान. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये मात्र खळबळ माजली आहे. कारण क्षुल्लक एका मोबाईलसाठी झालेली झटापट आणि त्यामध्ये एका महिलेचा जीव गेलाय. मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीमध्ये महिलेचा झालेला मृत्यू, मात्र त्यानंतर त्यांची 3 मुलं मात्र पोरकी झाली आहेत. हकनाक जीव गमवावा लागलाय या महिलेला. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेत. अजित, डोंबिवलीमध्ये कधी हा प्रकार घडला होता आणि काय नेमकं झालं होतं? हा प्रकार कसा घडला हे सुरुवातीला मी सांगतो. साधारणपणे 4 ते 5 दिवसांपूर्वी विद्या पाटील आंध्रीला कामानिमित्त गेल्या होत्या. नुकतंच ते बाळंतीण होऊन त्यांना त्यांची मॅटर्निटी लिव्ह जी होती ती संपली होती आणि 4 ते 5 दिवसापूर्वी त्या कामाला गेल्या होत्या.
अंधेरून कामावून आल्यानंतर साधारणपणे कुर्ला हे रेल्वे स्थानक जे आहे तिथे रात्री 8च्या सुमारास त्यांनी गाडी पकडली असं सांगितलं जात आहे. आणि तिथून पुढे जी गाडी त्यांनी पकडली तिथून पुढे ते आल्या ठाणा रेल्वे स्थानकावरती गाडी आल्यानंतर थोडा वेळ पुढे गेली आणि त्यांच्या डब्यामध्ये ज्या महिला होत्या सुरुवातीला 8-10 महिला होत्या त्यापैकी फक्त 4-5 महिला राहिल्या आणि कळवा रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर तिथून काही महिला ज्या आहेत त्या पुन्हा गाडीतून उतरल्या. अगदी थोड्याच महिला गाडीमध्ये होत्या, महिला डब्यांमध्ये होत्या आणि याच वेळी एक तरुण जो आहे तो धावत्या गाडीमध्ये चढला आणि त्याने ज्या विद्या पाटील आहेत त्यांच्या हातातला मोबाईल जो आहे तो हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये त्यांनी विद्या पाटील यांनी त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीही धावल्या. त्यांनी त्याला पकडला देखील असं जे तिथले साक्षीदार आहेत ज्या महिला होत्या इतर त्यांनीही साक्ष दिले त्यानुसार त्या तरुणाला विद्या पाटील यांनी पकडला देखील. पण त्या तरुणाने विद्या पाटील यांना झटका दिला आणि तो धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून गेला. पण या झटक्यामुळे विद्या पाटील यांचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या, रेल्वे ट्रॅकवर पडल्या आणि तिकडंच त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मुळात ही घटना घडली आहे यामुळे 3 मुलं जी आहेत अवघी 3 महिन्याची एक बाळ जे आहे ते आपल्या आईपासून पोरकं झालेलं आहे. 5 ते 7 वर्षाच्या 2 मुली आहेत त्या देखील पोरक्या झालेल्या आहेत. आणि नेमकं आता ह्या बाळाकडे कोण पाहणार हा खरा मुद्दा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात हलगर्जी आहे ती रेल्वे पोलिसांची, GRP आणि त्याच पद्धतीनं RPF पोलिसांची. महिला डब्यांमध्ये सुरक्षा रक्षक असणं या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत. असं असताना देखील महिला डब्यांमध्ये कुठल्या पद्धतीने सुरक्षा रक्षक नव्हते, पोलीस नव्हते. याही उपर सध्या कोविडचा काळ सुरू आहे. कोविडच्या काळामध्ये प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाते. प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी तो इसेन्शियल सर्व्हिसमध्ये आहे का, अत्यावश्यक सेवेत आहे का, त्याच्याकडे व्हॅलिड तिकीट आहे का, व्हॅलिड रिझन आहे का, हे सर्व तपासून प्लॅटफॉर्मवर सोडलं जातं. पण हे गर्दुल्ले चोरी करणारे किंवा अशा पद्धतीने गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना पोलीस विचारत नाही, यांना बिनधास्त जाऊ दिलं जातं आणि मग अशा घटना घडतात ज्यामुळे अनेक मुलं किंवा अनेक परिवार जे आहेत ते अनाथ होतात. आणखीन पुढे आपल्याला सांगायचं झालं तर आपण पाहिलं या घटनेमध्ये की जो फैजल शेख नावाचा जो आरोपी पकडलेला आहे 31 वर्षाचा सराईत गुन्हेगार आहे. या पद्धतीनं त्याने आणखीन गुन्हे देखील केलेले आहेत. अशाच पद्धतीनं धावत्या लोकलमधून त्याने मोबाईल देखील चोरलेले आहेत आणि त्यावेळी देखील अनेकांना जीवावर बेतलेला आहे. असं असताना हा फैजल शेख हा बाहेर कसा होता, जामिनावर कसा होता आणि याला जबाबदार कोण आहे? रेल्वे पोलिसांनी ह्याच्या बाबतीत न्यायालयामध्ये नीट योग्य ती भूमिका मांडली होती का, ज्यामुळे हा जो आरोपी आहे हा जामिनावरती बाहेर होता आणि त्याने पुन्हा गुन्हा केलेला आहे. असे विविध प्रश्न आहेत की ज्यामुळे ही 3 मुलं पोरकी झालेली आहेत. 3 महिन्याची ती बाळ जे आहे ते पोरकं झालेलं आहे. यांच्या प्रश्नाची उत्तरं कोण देणार हा खरा प्रश्न आहे. रेल्वे पोलिसांनी याची जबाबदारी स्वीकारून वरिष्ठ पातळीवरची चौकशी करून वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना निलंबन केलं किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर असे प्रकार पुढे घडणार नाही. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या लॉकडाऊनचा काळ आहे. रेल्वेतून प्रवास करण्याकरता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी परवानगी आहे. असं असून देखील जर आपण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी लक्ष टाकलं तर रोज अशा घटना घडतायत. मोबाईल चोरीच्या, हातामध्ये म्हणजे धावत्या लोकलमध्ये हातावर फटका मारून मोबाईल त्या ठिकाणी चोरल्याचा, डब्यामध्ये येऊन फेरीवाले असतील इतर असतील हे सगळे येऊन डब्यामध्ये येऊन त्या ठिकाणी सर्रास आपला व्यवसाय करतात. त्यांचं पोट आहे मान्य आहे, पण मग अशा घटना घडल्या तर मग त्याला जबाबदार कोण? फेरीवाला आहे तो आपलं त्या ठिकाणी वस्तू विकतोय, त्याचं पोट भरतोय, पण अशाच एखाद्या कोणी जर घटना केली तर मग नेमकं काय करायचं किंवा जबाबदार कोणाला धरायचं असे अनेक प्रश्न आहेत. रेल्वे प्रवासी विभाग जो आहे किंवा रेल्वे प्रवासी संघटना ज्या आहेत त्यांनी वारंवार या गोष्टी ज्या पोलीस आहेत त्यांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कळवा रेल्वे स्थानकावरती ही जी घटना घडलेली आहे या बाबतीत रेल्वे पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे. तेव्हाच असे प्रकार होण्यापासून कमी होतील. आपण जर पाहिलं असेल की आपण वेळोवेळी पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर गाडी पकडताना किंवा गाडीतून उतरताना अनेक प्रवाशांचे जीव वाचवलेले आहेत. ते देवदूत सारखे धावून आलेले आहेत. आपण पोलिसांचं कौतुक देखील करतो, पण या घटनेमध्ये पोलीस जबाबदार आहेत. जर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन प्लॅटफॉर्मवरती इतर कोणाला येण्यास मज्जाव केला असता तर हा चोर जो आहे तो आला नसता. त्याचबरोबर न्यायालयामध्ये जर योग्य भूमिका मांडली असती तर हा चोर जो आहे तो जेलच्या बाहेर पडला नसता. आणि या 2 पोलिसांच्या मोठ्या चुकीमुळे आज 3 मुलं जी आहेत ती पोरकी झालेली आहेत. अजित, अगदी बरोबर आहे तुम्ही सांगता येते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुद्धा. तर ज्या महिलेचा या सगळ्या प्रकारामध्ये मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियातील काही सदस्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, ऐकूयात. कळवा स्टेशनला म्हणजे
7:53ला कळवा स्टेशनला जशी गाडी थांबली तर एक म्हणजे गळदुल्ले किंवा माणूस कोणी जो 25 वर्षाचा तो पकडलेला गेला होता. तो गाडीत शिरला आणि गाडी चालू झाली तसं त्यांनी मोबाईल म्हणजे बसलेल्या समोर त्या महिलामध्ये लेडीज कंपनीवर पोलीस कोणी नव्हतं आणि त्यामध्ये त्यांनी मोबाईल खेचत असताना तिने बघितलं वाटतं आणि गाडी चालू झालेली. तर त्याला काय ते क्रॉस करता आलं नाही. तो एक नंबर 2 नंबरवर जात होता पण त्याला काय ते जमलं. तो उभा होता तिथे पुढे म्हणजे फर्स्ट लेडीज डब्यात कल्याण साईडला. तर तिला काय वाटलं की ह्याला पकडू म्हणून. तर तिला हे अंदाज नव्हता की ती ठाणा साईडला बघत होती अपोजिट साईडला. तर तो समोर दिसला तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला किंवा पकडायचा प्रयत्न केला पण ती जी बाजू आहे ती कळव्या साईडची ती कित्येक वर्ष तशीच आहे. तिथे रेल्वे काही करत नाही अजूनपर्यंत. काही गेट नाही का काही नाही काय बॅरिगेडच लावत नाही. त्यामुळे ती उडी रेल्वेचा जो रेल्वे चालू झाल्यानंतर स्पीडला होती. स्पीडला तिला अंदाज नाही आला की ती त्या माणसाकडेच बघत होती जो मोबाईल चोर होतो ना त्याकडेच बघत होती. तर तिला अंदाज नाही आला की गाडी स्पीडला झाली. तर ती त्या ह्याच्यामध्येच पडली. रेल्वे सुटल्यानंतर ती त्याच्यामध्ये म्हणजे खालीच पडली ती डायरेक्ट आणि ती रेल्वेच्या ह्याच्या खाली गेली डायरेक्ट. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. पुढची बातमी आहे. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावरती आहेत. नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी तिथे करणार आहेत आणि खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीसांचा हा जळगाव दौरा आणि मुक्ताईनगर इथे सुद्धा त्यांनी भेट दिली. खासदार रक्षा खडसे यांची त्यांनी भेट घेतली. रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची आणि रक्षा खडसे यांची भेट झाली. जळगाव दौऱ्यावरती असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी मुक्ताईनगर या ठिकाणी भेट दिली रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती. इम्तियाज, फडणवीसांच्या जळगाव दौऱ्यासंदर्भात काय माहिती? मॅम, आज विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे आणि आता ते मुक्तीनगर येथे एकनाथराव खडसे यांची सून रक्षा खडसे यांच्या बंगल्यावरती गेले. त्यांनी तिथे भेट घेतलेली आहे आणि तिथे जे मुक्ताईनगर आणि रावेर या तालुक्यामध्ये जे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे याच्या त्यांनी आढावा घेतलेला आहे. आता ते पुढे ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सेंटरला भेट दिली. त्यानंतर आता ते पुढचे तालुक्यात जिथे नुकसान झालेलं आहे घरांचा आणि केळीचा यासाठी ते आता पुढे निघालेले आहे. जी, आणि इम्तियाज, रक्षा खडसे यांची भेट झाल्यानंतर त्यामध्ये काय नेमकी चर्चा झाली? हा दौरा कधी संपणार आहे? भेट घेऊन त्यांनी तिथल्या आढावाची माहिती घेतलेली आहे आणि जे नगरसेवक भाजपचे जे नगरसेवक होते ते शिवसेनेमध्ये प्रवेश केले त्यांचे. जी इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जळगावमध्ये आणि मुक्ताईनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट. आणि यानंतर आता पाहूयात फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम. एका छोट्या गावातल्या 2 मुलींची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचोर मधल्या माही आणि प्रथा या दोघींनी त्यांच्या पिगी बँकेतले पैसे सोनू सूद फाउंडेशनला दिलेत. पिगी बँक मधले 16,530 रुपये या बहिणींनी फाउंडेशनसाठी पाठवलेत. त्यांनी व्हिडिओ तयार केलाय आणि तो सोनू सूदला देखील पाठवलाय. सोनू सूद यांनी ट्विट करून या दोघी बहिणी जगातील सर्वात श्रीमंत मुली आहेत आणि त्यांची बँक जगातली सर्वात मोठी बँक असल्याचं म्हटलंय. तो मैंने पूछा कौन है सोनू सर, तो उन्होंने बोला हीरो है, वो लोगों की बहुत मदद कर रहे हैं. तो मैंने बोला मेरे को भी एक छोटी सी हेल्प करनी है, मेरे गुल्लक में जितने पैसे हैं मेरे को उनको डोनेट करने हैं. तो पापा ने बोला कैसे करेंगे? तो मैंने बोला कैसे भी करके है ना, मेरे को ये डोनेट करने हैं, आप कैसे भी करके करो. तो पापा के एक फ्रेंड है हितेश अंकल, तो उनसे पापा ने कांटेक्ट किया. उनसे फिर है ना मेरे पैसे जो है मैं डोनेट करना चाहती थी वो उनको डोनेट किए.
तर नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 यांच्या संयुक्त विद्यमानं राबवले गेलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. आणि अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com/संजीवनीला संपर्क करा. आणि यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्क वापरण्यासंदर्भातलं. मास्क तर वापरायचेच आहे, मात्र ते वापरत असताना नाक आणि तोंड हे व्यवस्थितरित्या झाकलं जाईल याची खात्री करा, जेणेकरून कोरोनापासून तुमचं संरक्षण होईल. मास्क वापरा आणि सुरक्षित राहा आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत.